हॅलो. आज काहीतरी वेगळं ब्लॉग म्हणून आज रेसिपी ब्लॉग घेऊन आले. तर आज आपण बनवणार आहे वांग्याची भाजी, जी की मला म्हणजे खूप आवडत नाही आणि खूप आवडत नाही असंही नाहीये. म्हणजे ठीक आहे, म्हणजे मी खाऊ शकते. पण आज मी असंच अ, बनवत होती, तर विचार केला की का नाही आपण शूट करू आणि मी फर्स्ट टाईम असं रेसिपी ब्लॉगचं शूटिंग केली. ते खूपच काय बोलतात त्याला वेडीवाकडी झाली आहे, असं तुम्हाला दिसतच असेल. पण ठीक आहे, तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. जसं तुम्ही अगोदरचे व्हिडिओ केले तसेच. अ, तर रेसिपी तर सांगायचीच राहिली आणि मी असंच बडबडत राहिले. तर रेसिपी अगदी सोपी आहे. तुम्हाला इथे दिसत असेल लसूण, कांदा, त्याच्यानंतर टोमॅटो आणि थोडंसं अद्रक, मिरचीचे 2च मिरच्या घेतल्या. हे सगळं आपण एका वाट्यामध्ये थोडंसं तेल टाकून फ्राय करून घेणार आहे आणि ते फ्राय करून मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. आपण त्याच्यामध्ये हे पण ॲड करू शकतो काय बोलतात त्याला खोबरं, पण मला आवडत नाही म्हणून मी ते ॲड नाही केलंय आणि थोडंसं जिरं. असं सगळं छान अशी फाईन त्याची पेस्ट बनवायची आणि यानंतर असं झालं, की मी पूर्ण म्हणजे फोडणीचं ब्लॉग शूट करणार होती. पण मी व्हिडिओ सेट केला म्हणजे मोबाईल सेट करून ठेवला आणि तो ऑन करायचाच राहून गेला. म्हणून माझं काहीच शूट झालं नाही. डायरेक्ट शेवटी मी हिंग टाकत होती ते दिसलं तुम्हाला. तर ठीक आहे, तेवढंच समजून घ्या. आणि 3 वांगे होते त्याचे मी असे 4 मधून असे काप केले होते आणि त्याची मी फोडणी दिली. म्हणजे पूर्ण मसाले टाकला पहिले आपण जो ग्रेव्ही केली ती. त्याच्यानंतर आपले बेसिक जे पण काही मसाले असतात ते मसाले टाकले आणि त्यानंतर वांगे टाकले. ते वांगे थोडेसे त्या मसाल्यात होऊ दिले आणि त्यानंतर एकदम म्हणजे टिप आपण असं बोलू शकते. मी काही एवढी प्रो नाही आहे स्वयंपाकात, पण तरीही गरम पाणी टाकलं की भाजीचा रंग बदलत नाही आणि छान अशी तर्री येते. म्हणून कधीही भाजीमध्ये रस्सा भाजीमध्ये गरम पाणीच टाका आणि मग तिला छान उकळू दिलं म्हणजे वांगे पूर्ण शिजेस्तोवर आणि मग शेवटी त्याला छान असं कोथिंबीरने गार्निश केलं आणि अशा प्रकारे आपली वांग्याची भाजी रेडी आहे. सो कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा.